हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असताल हो की नाही? माणसाच्या आयुष्यामध्ये ना चांगली पण वेळ जाते आणि वाईट पण वेळ जाते, दुःख पण जातं आणि सुख पण जातं बरं का. हा उगवतो ना तो कधी ना कधी मावळतो, एवढं मात्र आहे. तर माणसाने ना आपल्याला आलेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे, एवढं मात्र खरं आहे. आज वेळ अशी आहे ना, तर तसंच वागलं पाहिजे. उगाच नाही त्या गोष्टीत नाक खुपसून काय फायदा होत नाही, हो की नाही? बरोबर आहे की नाही? मी आत्ताच चहा पिली म्हणून असं होते. चहा आणि बिस्किट खाल्लं मी आत्ता. तर आलेल्या संधीचं सोनं कसं करायचं? आता सोनं तर खूप महाग झालेले, पण तरी आलेल्या संधीचं सोनं कसं करायचं एकच सांगते, की जर आपल्याला एखादी गोष्ट खूप दिवसापासून आपल्या मनात आहे, किंवा ही गोष्ट मला करायची, ही गोष्ट करायची, परंतु कशी करू? मग कुठलं तरी कारण असतं, सुखाचं किंवा दुःखाचं, आहे की नाही? मग त्या सुखाच्या किंवा दुःखाच्या कारणाला आपण त्यांच्याकडे जायचं असतं, ज्याच्याशी आपले वाद असतात किंवा काही असतं, भांडण असतं आणि ते मिटवायचं असतं. काही लोक सणासुदीला जातात, काही बड्डेला जातात, काही एखादी व्यक्ती मेल्यावर जाते, तर वाद कमी होतो माणसाच्या मनातून. जरी 100% असला तर 70% राग कमी होतो, 30%च राहतो, काही कारणास्तव राहतो. तर असं आहे बघा. ह्यालाच म्हणतात आलेल्या संधीचं सोनं कर. खरं सोनं करायला जायचं नसतं बाजारात बरं का. नाही तर म्हणतात की मावशी म्हटली सोनं करायला जा, आता लाखाच्या वर सोनं गेलेले, सोनं करू नका, आलेल्या संधीचं सोनं करायचं. एखादी व्यक्ती मेली, आपल्याला कळतेच बातमी की अरे आमका तमका गेला, जरी आपल्याला लांबून कळालं तर आपण त्याच्या प्रेतयात्रेला जायचं असतं, कारण का ती व्यक्ती परत येणारी नसते, एवढं मात्र खरं आहे. त्यामुळं त्याला म्हणतात आलेल्या संधीचं सोनं करणं. आणि एखाद्याच्या घरी काही आनंदाचा कार्यक्रम असेल तरी आपण त्याला नकळत विश असं हे करायचं, हॅपी करायचं, नाही का, हॅपी वगैरे असं लिहायचं की मला आनंद झाला, मला कळालं, असं असतं बघा जीवनामध्ये, हो की नाही? आणि ह्यालाच म्हणतात आलेल्या संधीचं सोनं करणं. असं सोनं जाऊन बाजारात करू नका, नाही तर लय महाग पडेल तुम्हाला ते. प्रत्येक वेळेला कुठली तरी गोष्ट येते जाते, सण येतो, सूद येतो, कोणाच्या घरी कोणी गेलेलं असतं, कोणाचं काही असतं, त्यावेळेस आपण त्या संधीचा फायदा घ्यायचा आणि तिथून आपलं नातं नीट करायचं, म्हणजे नात्याला एक वेगळी दिशा द्यायची, हो की नाही? आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस कुणी पाहिलेला आहे, हो की नाही? त्यामुळं आजचा दिवस चांगला गेला हे महत्त्वाचं. बाकी की बात, 100 बात की एक बात. झालं गेलं विसरून जायचं आणि आपल्या मार्गाला आपण लागायचं, माहिती का? सकाळीच माझ्या भाऊजाईचा मला फोन आला होता हॅपी बर्थडेचा माझ्या. तर मी तिला एकच बोलले, 100 बात की एक ही बात आहे, की तेच काढत बसलं ना तर इतकं निघल ना की रात्र 2 रात्र वर्ष पुरायचं नाही. म्हणून 100 बात की एक बात, झालं गेलं विसरून जा, है की नाही? आणि आपल्या नव्या गोविंदाने राहायला सुरुवात करा. तेच म्हटलं ना तर तुमचा वेळ जाईल, माझा जाईल, आणि नाही ते दुखणं लागायचं, मानसिक आजार होऊन बसायचं. त्यामुळं 100 बात की एक ही बात रहती है, की आहे आजचा दिवस, तू मला विश केलं, मी तुला हॅलो बोलले, विश केलं, घेतलं, झालं, प्रश्न तिथंच मिटला, हो की नाही? असं आहे बघा. ह्यालाच म्हणतात 100 बात की एक बात. एकच गोष्ट बोलायची, 100 भानगडी काढत बसायचं नाही. हिने असं केलं, तिने तसं केलं, ही तेव्हा मला अशी बोलली आणि ही असं केलं. बापरे, हे जर काढत बसलं ना सगळे एकमेकाला बोलून बसलेले असतात, कोणी धुतल्या तांदळाचं नाही, कोणी ना कोणी, मी पण बोलते, तुम्ही पण बोलता, सगळी दुनिया बोलते एकमेकाच्या माग, हो की नाही? एवढं मात्र खरं आहे. धन्यवाद.